नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम. विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2, प्रकरण 2, सामाजिक विपणन या प्रकरणाचा आपण अभ्यास करत होतो. मागील लेक्चरमध्ये आपण विपणनाची समीक्षा तसेच सामाजिक बांधिलकीबाबत चुकीच्या कल्पना यामधील मुद्दा क्रमांक 1 अधिक नफा मिळवणे आपण बघितला होता. त्यानंतर पुढील भाग आहे वाढलेल्या किमती. पुढची जी चुकीची कल्पना आहे सामाजिक बांधिलकीची ते आपण बघणार आहोत. वाढलेल्या किमती. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीच्या दृष्टीने कंपन्यांकडून ग्राहकांवरती अधिक किंमत आकारली जाऊ शकते. सततच्या शोषणामुळे ग्राहक गमावले जाऊ शकतात आणि स्पर्धकांना संधी मिळू शकते. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीच्या दृष्टीनं कंपन्यांकडून ग्राहकांवर अधिक किंमत आकारली गेल्यामुळे ग्राहकांचं शोषण होतं आणि अशा कंपन्यांना आपले ग्राहक गमावावे लागतात. यामुळे स्पर्धकांना संधी मिळाल्याचं दिसून येतं. अशा अनेक कंपन्या असतात की त्यांच्याकडे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते, परंतु सततच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक साहजिकच दुसऱ्या वस्तूकडे वळताना दिसून येण्याची बरेच उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर तिसरी चुकीची संकल्पना जी आहे व्यवसायात टिकून राहणं. व्यवसाय हा समाजातून निर्माण होतो, म्हणून त्याचे टिकणे, वाढ होणे आणि विकास हा समाजाच्या भरभराटीवर, प्रगतीवर अवलंबून असतो. कोणत्याही व्यवसायाचं यश किंवा अपयश हे समाजाच्या मान्यतेवर अवलंबून असते. अशा मान्यतेसाठी कंपनीनं असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की ज्या योगे व्यवसाय व समाज या दोघांचेही हित साधले जाईल व सौलभ्याचे दीर्घकालीन संबंध प्रस्थापित होतील. व्यवसाय जर तुम्हाला टिकवायचा जर असेल, व्यवसायाची वाढ, भरभराट किंवा व्यवसायाचा विकास जर करायचा असेल, तर यासाठी जो समाज आहे या समाजाच्या वागणुकीवर, समाजाच्या वस्तू खरेदीवरती व्यवसायाचं यश आणि अपयश अवलंबून असतं. अशा मान्यतेसाठी किंवा अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी कंपन्यांनी अशा प्रकारचे ग्राहकांबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करावेत की जेणेकरून समाज आणि व्यवसाय या दोघांची जी चांगली भरभराट आहे ही होताना यामधून आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढची संकल्पना आहे योग्य वितरण धोरणांचा अभाव. कोणत्याही कंपनीची किंवा व्यवसायाची कामगिरी ही ग्राहकांची सेवा व समाधान याभोवती फिरते. विक्रेत्यांची बाजारपेठ याऐवजी आता ग्राहकांची बाजारपेठ असा बदल झालेला दिसून येतो. म्हणून ग्राहकांना बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका पार पाडवायची आहे. आता ग्राहक वस्तूचा दर्जा निश्चित करतात, उत्पादन व सेवा यांचे मूल्य आपल्या इच्छेनुसार सांगतात. वितरण धोरणात त्याची दखल घेतली गेली पाहिजे. संस्थेने अधिक चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा रास्त किमतींना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अशा रीतीने कार्यक्षम व प्रामाणिक प्रयत्नांनी ग्राहकांना समाधान लाभेल व उत्पादकांना नफा देखील मिळेल. वितरणाच्या कल्पनेच्या अंमलबजावणीने ग्राहकांना परिणामकारक सेवा मिळून दोघांचाही लाभ दिसून येतो. अनेक कंपन्या वितरणाची कल्पना नीट अंमलात आणत नाही, म्हणून व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीबद्दल गैरसमज निर्माण होतात. विक्रेत्याने स्वनियंत्रण करून
सामाजिक बांधिलकी पूर्ण करावयास हवी. वितरण धोरणे व व्यवहार अशा प्रकारे केली गेली पाहिजे की समाजातील विविध घटकांप्रती असलेली बांधिलकी पूर्ण करता येईल. या माध्यमातून ज्या काही विभिन्न प्रकारच्या व्यावसायिक कंपन्या आहेत किंवा ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाच्या इच्छेनुसार व मागणीनुसार वस्तूच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणं ही उत्पादकांची जबाबदारी आहे. व्यवसायाने अधिक चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा रास्त किमतीला उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अशा रीतीने कार्यक्षम व प्रामाणिक प्रयत्न यातून ग्राहकांना समाधान लाभेल व उत्पादकांना नफा देखील मिळेल. वितरणाच्या ज्या काही कल्पना आहेत, या कल्पनेच्या माध्यमातून जो काही ग्राहक वर्ग जो आहे, ग्राहक आणि उत्पादक या दोघांनाही या ठिकाणी फायदा मिळणं अपेक्षित आहे. व्यवसायाच्या सामाजिक ज्या जबाबदारीबद्दल जे गैरसमज आहेत ते विक्रेत्याने स्वनियंत्रण आणि सामाजिक बांधिलकी या माध्यमातून पूर्ण केले गेले पाहिजे. वितरण धोरणे व व्यवहार अशा प्रकारे तयार करावेत की समाजातील जे विविध घटक आहेत, या घटकांप्रती जी असलेली जी बांधिलकी जी आहे ही वितरकांना किंवा व्यावसायिकांना सहजपणे पूर्ण करता येईल. अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला पाहिजे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे व्यवसायाची प्रतिष्ठा आणि पत. काही कंपन्या आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड खर्च करतात, पण ही गुंतवणूक वाया जात नाही. कारण त्यांचा नावलौकिक वाढतो, प्रतिष्ठा वाढते. पत ही कंपनीच्या स्वतःबद्दल काय विचार करेल यावरून ठरत नाही, तर ते इतरांना कंपनीबद्दल काय वाटते यावरून ठरते. जर कंपनीने आपली सामाजिक वचनबद्धता पूर्ण केली नाही तर त्यांच्या नवीन उत्पादनास किंवा सार्वजनिक भाग विक्रीला चांगला प्रतिसाद व तो देखील त्वरित मिळेल. काही कंपन्या स्वतःला समाजापासून दूर ठेवतात. अशा चुकीच्या कल्पनेमुळे बाजारपेठेत आपली उत्पादने विकतात. त्यांच्याबद्दल जो नकारात्मक जो परिणाम आहे हा निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या माध्यमातून व्यावसायिक प्रतिष्ठा आणि पत ही वाढवणं आणि ती टिकवणं ही जबाबदारी कंपनीची आहे. कंपनीनं ग्राहकांच्या बाबतीमध्ये वचनबद्ध राहिलं पाहिजे की जेणेकरून उत्पादन किंवा सार्वजनिक जो भाग आहे या बाबतीमध्ये जो काही चांगला प्रतिसाद जो आहे हा या माध्यमातून त्यांना मिळेल. काही कंपन्या स्वतःला समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशी चुकीची कल्पना बाजारपेठेत आपली उत्पादने विकताना ग्राहकांच्या मनावरती जो नकारात्मक जो परिणाम आहे हा घडून येऊ शकतो. असं जरी असलं तरी सर्वच कंपन्या समाजाला वेगळी चालना देण्याचा प्रयत्न यामध्ये करतात. दुर्दैवाने त्यांच्या विक्रीमध्ये घट झाली की तिथून अतिभौतिक वाद वाढायला सुरुवात होताना दिसून येते. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे सामाजिक विपणनातील सद्यकालीन प्रवृत्ती. सामाजिक विपणनामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, सध्या कशा प्रकारची प्रवृत्ती आहे हे यामध्ये आपण बघणार आहोत. सामाजिक विपणनाच्या माध्यमातून जे काही विभिन्न प्रकारचे जे परिणाम आहे या परिणामांचा जो अभ्यास जो आहे या घटकामध्ये आपल्याला करायचा आहे. सामाजिक नेटवर्किंग वितरण. सामाजिक नेटवर्किंग वेबसाईटच्या माध्यमातून अलीकडील कालावधीमध्ये विपणनाचे परंपरागत साधन म्हणून उदय झाला. सामाजिक वेबमुळे समुदायाची बांधणी करता येते. संशोधन असे सांगते की माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे
हे माध्यम स्वीकाराबाबत मंद गतीचे आहेत, पण वापर करणाऱ्या अनुभवाबाबत जास्त गतीचे आहेत. सामाजिक नेटवर्किंग ही एक सांस्कृतिक घटना आहे व एक स्थिर महसूल म्हणून विकसित होत आहे. फेसबुक व लिंक्डइन.com हे आत्ता कंपन्यांच्या आवडीचे झाले आहे. अनेक व्यावसायिक संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना व्यावसायिक संपर्क वाढवण्यासाठी या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावयास सांगतात. बाह्य ग्राहक समुदाय आपल्या स्वतःच्या ग्राहकांना अधिक चांगला आधार देतात. सामाजिक संकेतस्थळे सुरू करण्याचे लक्ष्य मर्यादित बाजारपेठा असतात. यूट्यूब, फस्टर, वीडिंग, योगा, व्हील सिंगल्स याशिवाय मी.कॉम हे इतर सामाजिक नेटवर्क निर्माण करण्यासाठी आहेत. याहू, गुगल हे उद्योगातील अग्रेसर आहेत. संकेतस्थळाच्या माध्यमातून व्यावसायिकांकडे ग्राहकांचा बघण्याचा जो कल जो आहे हा आता वेगळ्या पद्धतीनं दिसून येतो. सामाजिक माध्यमांचा वापर करून ग्राहक वर्ग देखील अनेक वस्तू आणि सेवा यांची इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करण्याची अनेक उदाहरणं दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळतात. संकेतस्थळावर ॲप्लिकेशन निर्माण करण्यासाठी खुली पद्धती निर्माण होऊ लागली आहे. त्यांची सामाजिक पद्धती ही नव्यानं सुरुवात करणाऱ्या किंवा एका व्यक्तीच्या दुकानात आपला व्यवसाय सांभाळण्याचा सहाय्य करून त्यांना लक्ष्य करते. तथापि व्यावसायिक गुणात्मक व परिणामकारक अनिश्चितता ही बहुतेक कंपन्यांची चिंतेची गोष्ट आहे. पण येणाऱ्या काळात नवीन प्रवाहामध्ये खुल्या मनाने धाडस करू शकणारे असतील काय? पण सध्या तरी सामाजिक संकेतस्थळाचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. असं जरी असलं, आजकालच्या सामाजिक नेटवर्किंग जे वितरण जे आहे याची प्रचंड मागणी यामध्ये आपल्याला वाढताना दिसून येते. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा यांची घरबसल्या ऑनलाईन खरेदी विक्री करण्याचं प्रमाण जे आहे हे तरुण वर्गामध्ये वाढीस लागल्याचे चित्र आजच्या बाजारपेठेमध्ये बघायला मिळतं. आणि अतिशय सुरक्षित खरेदी विक्री, विश्वासार्ह खरेदी विक्री या नेटवर्किंगच्या माध्यमामध्ये आत्तापर्यंत तरी झाल्याचे अनेक उदाहरणे बघायला मिळतील. थोडाफार चंगळवाद यामध्ये निर्माण झाला असेल, त्यामध्ये कदाचित विक्रेते किंवा ग्राहक आणि विक्रेते यापैकी नेमका दोष कोणाचा होता हा एक संशोधनाचा विषय यामध्ये आपल्याला दिसून येतो. दुसरी प्रवृत्ती आहे सामाजिक माध्यम जास्तीत जास्त परिणामकारक करण्यातील नवीन कल किंवा प्रवृत्ती. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, ज्याला आपण SMO असं आपण म्हणतो, या सोशल मीडिया ऑप्टिमायझेशनकडून देऊ केलेले असून त्यांना आता सामाजिक माध्यमांद्वारे सामुदायिक संकेतस्थळे निर्माण करण्याबाबतच्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यामध्ये RS फीड्स, ॲड दिस बटन, ब्लॉगिंग, क्विंकर, फोटो स्लाइड्स, गॅलरीज, फेसबुक, लिंक्डइन, ॲड पेजेस, ऑर्कुट, यूट्यूब, व्हिडिओ, ट्विटर इत्यादी गोष्टी येतात. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन एक सर्च इंजिन आहे. त्याचा संबंध विपणनाशी निगडित आहे, पण खूप बाबतीत वेगळे आहे. ड्रायव्हिंग ट्रॅफिक मुख्यतः लक्ष केंद्रित करते. छोट्या व्यावसायिकांना व नव्याने धंदा सुरू करणाऱ्यांना जे निराशाजनक होते, सामाजिक नेटवर्किंगचा वापर करून ग्राहक समुदाय तयार करायचे व नंतर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, हे छोट्या किरकोळ विक्रेत्यांसाठी आशादायक आहे. त्यांना त्यांच्या मोठ्या स्पर्धकांच्या मानाने लवकर चांगली अंमलबजावणी करता येईल. मोठ्या कंपन्यांमधील नोकरशाहीमुळे होणारा विलंब यासारखी त्यांच्यापुढे जी अडचण असते
ती आता या सामाजिक माध्यमातून दूर करणं शक्य आहे. तसेच सामाजिक नेटवर्किंगमुळे छोट्या किरकोळ विक्रेत्यांचा विपणन खर्चही कमी होतो व त्यायोगे ते खूप आर्थिक साधनसामुग्री असलेल्या मोठ्या स्पर्धकांच्या आव्हानावर मात करू शकतात. म्हणजे जी सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन जे आहे, या ऑप्टिमायझेशनच्या माध्यमातून विभिन्न प्रकारची जी सोशल मीडियाची जी माध्यमं आहे यावरती ऑन पेज आणि ऑफ पेज जाहिरात करून ग्राहकांना आपल्या वस्तू व सेवेची माहिती दिली जाते आणि या माध्यमातून वस्तू खरेदी करण्याचा कल ग्राहकांचा वाढलेला दिसून येतो. या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेक जे नवीन जे तरुण आहेत यांना एक चांगल्या प्रकारची रोजगार संधी यामध्ये प्राप्त होईल किंवा अगदी कमी भांडवलामध्ये ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार देखील या तरुण मंडळींना घर बसल्या करता येणं शक्य आहे. म्हणजे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन जो आहे या तंत्रज्ञानाचा वापर करणं हे पुढील कालावधीमध्ये एक आशेची बाजू नवीन उद्योजकांसाठी, नवीन रोजगार निर्मितीसाठी चांगलं चित्र निर्माण करेल अशी आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. तिसरी सद्यकालीन प्रवृत्ती आहे सामाजिक जाहिरात कलेतील नवीन कल. पेठेचे व ग्राहकांचे खरे चित्र दिसावे म्हणून अनेक कंपन्यांनी आर्थिक गुप्तवार्ता विभाग, ज्याला आपण EIU, कार्यान्वित केला. कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार कामगिरीबाबतची 8 उद्दिष्ट स्वीकारण्याची उच्च पातळी दिसून आली. EBITDA च्या कामगिरीच्या मूल्यमापनासाठी उपयोग करण्यात आला. व्याजपूर्वी मिळकत, कर, घसारा आणि ॲमॉर्टिझेशन या माध्यमातून 5% पेक्षा जास्त अशा मिळकती वाढ अनुभवणाऱ्या व त्याहून कमी वाढ असलेल्या सामाजिक कंपन्यांच्या कृतीचे प्रकार व पातळ्या यामधील फरक शोधून काढता आला. म्हणजे सामाजिक समीक्षेच्या माध्यमातून किंवा सामाजिक विपणनाच्या माध्यमातून जे विभिन्न प्रकारचे जे कल आहेत या कलांचा अभ्यास करत असताना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जो काही व्यवहार केला जातो याची समीक्षा केली गेली आणि या माध्यमातून जे सामाजिक कंपन्यांची कृती आणि पातळ्या यातील फरक शोधला गेला. यामध्ये 5% पेक्षा जास्त अशा ज्या कंपन्या आहेत यांच्या मिळकतीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. किंवा आजचा जर विचार जर केला तर ऑनलाईन नेटवर्किंग किंवा डिजिटल नेटवर्किंग जे आहे याचा प्रचंड व्यवहार जो आहे हा वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर पुढे आहे चौथा मुद्दा, डिजिटल अंकीय विपणनाच्या प्रवृत्तीची नवी लाट. यामध्ये पहिलं, सामाजिक माध्यमातून जाहिरात. सामाजिक संकेतस्थळावर जाहिरात करण्याची चांगली पद्धत या माध्यमातून वापरली जाते. छोट्या व्यवसायांसमोरील जे आव्हान आहे हे कोणत्याही धंद्यांना तोंड द्यावं लागत असल्याप्रमाणेच आहे. तुम्ही पुरेशा लोकांना तुमच्या जाहिरातीकडे कसे आकृष्ट करू शकाल जेव्हा ते मित्रांसोबत बोलत असतील किंवा संगणकाद्वारे फोटो पाठवण्यास मग्न असतील. अनेक कंपन्या सामाजिक माध्यमांद्वारे जाहिराती अधिक आकर्षक व मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि अगदी कमी कालावधीत लहान व्यावसायिकांना निवडीचे असंख्य प्रकार उपलब्ध असतील. NDP मीडियाने एक खेळ व प्रश्नमंजुषा अंतर्गत असलेल्या व्हिडिओ जाहिरातीचं साधन तयार केलं. त्या योगी त्या व्हिडिओकडे लक्ष देतील व त्यातील आशय ध्यानात ठेवतील. फॅन ॲपने सामाजिक माध्यम उपाययोजना एकत्रित असा एक संच उपलब्ध करून दिला. त्यायोगे दर महिन्याला $50 वर्गणीत लक्ष वेधून घेता येईल. म्हणजे सामाजिक माध्यमातून जाहिरात करणं, सामाजिक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं हा एक नवीन कल पुढील कालावधीमध्ये
आपल्याला बघायला मिळेल किंवा बघायला मिळत आहे. शेवटचा मुद्दा, भ्रमणध्वनी मोबाईलद्वारे विपणन. विक्रेत्याच्या दृष्टीने मोबाईल फोनद्वारे जाहिरात व संदेश पाठवणे ही एक ताजी गोष्ट आहे. पूर्वी मोबाईल विपणनात संदेश पाठवणे, उपयोजना, विकास इत्यादी गोष्टी होत्या. त्या आता एकत्रित उपायांच्या स्वरूपात आल्या आहेत. टू एर्गो नावाच्या कंपनीनं विपणनविषयक उपायांचा एक व्यापक एकत्रित संच देऊ केला आहे. त्यात SMS, MMS आणि मोबाईल संकेतस्थळांचा समावेश आहे. अगदी लवकरच कंपन्या लहान व्यावसायिकांकरता कमी किंमत असलेले व्यापक उपायांचे संच उपलब्ध आणतील. अशा प्रकारे विपणन हे केवळ व्यवस्थापन कार्य राहिले नाही की ज्यात केवळ विक्री वाढवणे एवढेच उद्दिष्ट नाही, त्यात आता समाजाच्या गरजा भागवण्यासाठीच्या जबाबदाऱ्यांचाही समावेश आपल्याला होताना दिसून येतो. म्हणजेच नवीन कालावधीमध्ये जे विपणन जे आहे, या मोबाईल विपणनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गांना वस्तू विकण्यासाठी मोबाईलचा घर बसल्या वापर केल्याचं चित्र पुढील कालावधीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. याबरोबरच सामाजिक विपणन हे चॅप्टर या ठिकाणी पूर्णपणे संपलेलं आहे. यातील जे प्रश्न आहेत, यामध्ये सामाजिक विपणनाची संकल्पना स्पष्ट करून सामाजिक विपणनाची उद्दिष्ट व वैशिष्ट्य सांगा. विपणन व्यवस्थापकाच्या विभिन्न जबाबदाऱ्या सांगा. विपणनाचे ग्राहक व समाज यावरील परिणाम स्पष्ट करा. विपणनाची सविस्तर समीक्षा करा. सामाजिक विपणनातील अलीकडील प्रवृत्ती सांगा. असे मोठे ब्रॉड क्वेश्चन्स आपल्याला तयार करता येतील. छोट्या क्वेश्चन्समध्ये सामाजिक विपणनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ग्राहक व भागधारक यांच्या प्रतीच्या विपणन व्यवस्थापकाची जबाबदाऱ्या स्पष्ट करा. सामाजिक विपणन म्हणजे काय? विपणनाचा ग्राहकांवरील परिणाम स्पष्ट करा. इतर व्यवसायांवरील विपणनाचे परिणाम स्पष्ट करा. सामाजिक बांधिलकीचे चुकीचे समज स्पष्ट करा. टिपा त्यामध्ये सामाजिक विपणन मिश्र, विपणन व्यवस्थापकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या, विपणनाचे परिणाम आणि सामाजिक समीक्षा याचा समावेश या ठिकाणी आपल्याला टिपांमध्ये करता येईल. यानंतर पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.